चला गुड मॉर्निंग. सकाळी-सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. खूप सुंदर फुलांपासून. तर आता सकाळचे 7 वाजलेले आहे. आता सूर्योदय सुद्धा झालेला आहे. तर सकाळी-सकाळी मी वरती फिरायला येते थोडंसं. उन्हामध्ये बसते आणि कोवळ्या उन्हामध्ये बसले तर आपल्याला किती फायदा होतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. वेगळं काही सांगायची गरज नाही. थोड्याफार 2-3 चकरा मारल्या. त्यानंतर खाली आली. चहा वगैरे ठेवायचा होता. तर सगळ्यात अगोदर किचन वाटा थोडासा रात्री क्लीन केलेलाच होता, पण तरीसुद्धा एक कपडा फिरून घेतला, की थोडंसं आपल्या मनाची सुद्धा समाधानी राहते, किती जरी क्लीन असला तरी. कारण झुरळं वगैरे फिरायची भीती वाटते, पाल वगैरे फिरून गेली का असं मनात येतं. त्यानंतर चहा वगैरे ठेवला आणि इथे बदाम वगैरे भिजू घातलेले, ते सुद्धा खायचे आहेत सगळ्यांसाठीच म्हणजे डेलीच भिजत टाकतात. तर आज मला नाश्त्याला बनायचं होतं मिक्स मटकी, म्हणजे जेवढे काही कडधान्य असतील ते सगळे मी भिजत घातले होते. ते मूग, मटकी वटाणे, हरभरा आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये चवळीसुद्धा टाकू शकतो. माझ्याकडची संपली होती म्हणून फक्त एवढंच टाकलं होतं मी. तर कुकरमध्येच मी लावते. त्याच्यामध्ये तेल टाकलं, जिरं, मोहरी टाकलं, हिंग टाकलं. त्याच्यानंतर कढीपत्ता, कांदा छान आणि कांदा छान झाला की टोमॅटो टाकून द्यायचा. छान फ्राय झालं की त्याच्यामध्ये टाकायचे धनेपूड, तिखट टाकलं, हळद टाकली. त्यानंतर छान फ्राय होऊ द्यायचं. थोडंसं तेल सुटेपर्यंत याच्यामध्ये म्हणजे मटकीसुद्धा फ्राय करून घ्यायची. मीठसुद्धा याच्यामध्येच टाकून घेतलेलं आहे मी. छान मिक्स करून घ्यायचं. मटकी 2 मिनिटं येऊ द्यायची याच्यावरती. त्यानंतर याच्यामध्ये 1 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे. छान उकळी आली की 1 शिट्टी करून घ्यायची. तर मटकी स्वच्छ धुवून घ्यायची गाळून, कारण मग खाली एखाद्या वेळेस रेती वगैरे राहू शकते म्हणून. 1 शिट्टीमध्येच भरपूर छान आपली मटकी शिजल्या जाते आणि मस्त इथे हेल्दी टेस्टी आपला नाश्ता तयार होतो. नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ट्राय करून बघा. फरसाण त्याच्यावरती दही, कांदा, टोमॅटो वगैरे आपण कट करून घेऊ शकतो. कोथिंबीर टाकायची भरपूर मस्त अशी. तर एक हेल्दी प्रकारचा नाश्ता आपला रेडी झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर मला आज सोफा कव्हर म्हणजे धुवायचे होते आणि सोफासुद्धा क्लीन करायचा होता. कारण दिवाळीला फक्त आता 7-8 दिवस राहिलेले आहे. एक-एक क्लीनिंग करत-करत खूप राहतं. पूर्ण घर क्लीन करत आलेलं आहे आता सगळं टोटल. तर आता फक्त पडदे आणि सोफा राहिला होता. सोफासुद्धा क्लीन कसा करते मी हे तुम्हाला थोडक्यात सांगते. तर सोफा कव्हर काढल्यानंतर बघू शकता तुम्ही खूप धूळ राहते याच्यावरती. एकदम बारीक-बारीक रेती जे कण राहतात ते राहतात. तर मी काय करते ओला कपडा घेते. त्याच्यानंतर ओला करून घ्यायचा चांगला हा. त्याच्यानंतर असं एखादं झाकण वगैरे घ्यायचं आणि ह्या ओल्या कपड्यामध्ये हे झाकण असं गुंडाळायचं, पॅक पकडायचं आणि अशा प्रकारे आपण पूर्ण सोफ्यावरती फिरून घ्यायचं. तुम्ही थोड्या वेळाने बघू शकता पूर्ण धूळ जी काही असेल ना, ती पूर्ण कपड्याला लागून जाते. इथे बघू शकता तुम्ही धूळ लागलेली आहे. पूर्ण धूळ निघून येते आणि खूप काही जास्त ओला वगैरे होत नाही आपला सोफा. ची स्पीड करून द्यायची फुल. अर्ध्या तासातच आपला सोफा सुद्धा सुकून जातो. तुम्ही बघू शकता एकदम क्लीन झालेले आहे आणि इथे कव्हर सुद्धा बघू शकता तुम्ही हे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा सोफा क्लीन करू शकता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला